श्री स्वामी समर्थ। नमस्कार। आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे। स्वामी भक्त हो, आज आपल्यासोबत नवीन माहिती शेअर करणार आहे। तरुण वयात नामस्मरण का करायचं? चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते। त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तृत्व करेल, त्याच कर्तृत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते। कारण ह्या वयात मुले हुशार असतात, मॅच्युरेट असतात, तरुण रक्त अंगात सळसळते। या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात। मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी, जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होऊन या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते। म्हातारपणी नामस्मरण होत नाही, कारण त्याने पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालविलेले असते। त्यामुळे त्यांच्याकडून नामस्मरण झाले तरी ते देवाला पोहोचते, पण दैवी शक्ती त्यांना मिळत नाही। तर ही शक्ती तरुण वयातच मनुष्याला मिळते। नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृत असते। त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळते। नामस्मरण का करायचे असते? कारण तरुण वय हे अल्लड असते। त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते। मग त्या मनाला व विचारांना स्थिर फक्त नामस्मरणच करते। त्यांना या वयात जगाचा अनुभव नसतो। कोण कधी फसवेल, कधी घात करेल किंवा जीवनात कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही। पण नामस्मरणाने खूप काही समस्या जीवनात सुटू शकतात। हल्लीच्या मुलांना नेट, टीव्ही, मोबाईल याचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही। सतत तेच जीवन जगल्यामुळे मुलांच्या मनात वाईट विचार येतात। बारीक सारीक गोष्टीवरून चिडतात, लगेच राग येतो। काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसऱ्याचा घात करतात। पैशांसाठी व्याभिचार करतात। पैसा श्रेष्ठ आहे, संस्कार कमी आहेत अशी त्यांची विचारसरणी असते। त्या स्पर्धा परीक्षा स्वतःच्या आत्म्याला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतवून ठेवले असल्यामुळे त्यांना जीवन हे नीरस वाटते। दुसऱ्याच्या पुढे जाणे, खूप पैसा कमविणे हेच यांचे ध्येय असते। पण मन ह्या सुखवस्तू मिळाल्यामुळे विचलित होऊन काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात। कारण वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे। या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते। नामस्मरणाने एक वेगळीच दैवी शक्ती प्राप्त होते। मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले सर्व लक्षात राहते। वाईट कर्म करायला मन त्या मुलांचे घाबरते, कारण मनात नामाची माळ जपली जाते। तरुण मुले वाईट कर्म करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही, म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात। नामस्मरणामुळे खूप मेहनत करायची जिद्द निर्माण होते। जसजसे नामस्मरण वाढते तसतसे दैवी शक्ती वाढते। त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाईट प्रसंग आला की देव त्यांचे रक्षण करतो। त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते। देवाचे संरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते। चेहऱ्यावर मेकअपची गरज भासत नाही, तर आपोआप तेज येते। तरुण मुले आणखी सुंदर दिसू लागतात। ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होतो। चिंता, भय ह्याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते। देवालाही सुंदर ताजे फूल आवडते। म्हणजेच तरुण काळा असो या गोरा, पण त्याचे सुंदर निष्पाप मन देवाला आवडते। म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते। म्हातारपण आता कोणी पाहिले आहे? मृत्यू कधी येईल सांगू शकत नाही। आज मी लेख लिहितो, उद्या तुम्हाला दिसेन की नाही सांगू शकत नाही। म्हणून देवाचे दिवसातून एकदा तरी नामस्मरण करा, कारण जीवनातले खरे अमृत तेच आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, अगदी महत्त्वाची माहिती आपल्यासमोर शेअर केली। ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। इतर नातेवाईकांना शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।